नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील रुसेहवाडी इथं दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झालेत. सायंकाळी साजरा होणार आहे जन्मकाळ सोहळा. नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिरात पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा झाली. दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा व महाप्रसाद. दुपारी 3 वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूक्तांचे पठण होईल. त्यानंतर दुपारी 4 नंतर नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सव मूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. सायंकाळी 4:30 वाजता संकेत बुवा काणे कीर्तन होऊन सायंकाळी 5 वाजता दत्त जन्मकाळ होईल. त्यानंतर पारंपरिक आरती पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात येईल. दर्शनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांची राजधानी असलेलं आणि ज्यांची तपोभूमी असलेलं हे श्री क्षेत्र नरसोबावाडीमध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये पार पडत आहे. सकाळी पहाटे काकड आरती, दुपारी महापूजा, संध्याकाळी ठीक 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे आणि संध्याकाळी धूप दीप आरती, पालखी सोहळा अशा पद्धतीनं आजचा हा सोहळा या श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये संपन्न होत आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि अत्यंत उत्साहानं हा सोहळा संपन्न होत आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम असल्यामुळं अष्टतीर्थ या नदीमध्ये असल्यामुळे या क्षेत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सर्व भाविक आपल्या मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात, दत्त महाराजांचं डोळे भरून दर्शन व्हावं आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून या तपोभूमीमध्ये या राजधानीमध्ये येऊन दत्त महाराजांचं दर्शन घेत आहे. श्री गुरुदेव दत्त.